थेट दादांसंदर्भात बोलतायत का त्यांनी म्हणाले की भावाला नालायक म्हणून त्यांनी उद्देश केले, तसं फक्त पवारांना सोडून न जाता त्यांनी सांगितलेलं आहे, असा उद्देश समोर आला. श्रीनिवास पवार हे अतिशय सुज्ञ आणि मनमुळाव स्वभावाचे. माझेही आणि त्यांचे अनेक वर्षांचे संबंध फार जवळचे नाही आहेत, पण भेटल्यानंतर तो माणूस आत्मीयतेने जवळ येतो हे मी कायम बघितलं. मी त्यांचा व्हिडिओही ऐकला. खरं तर दुःख वाटलं. हे घर कारण नसताना फोडलं. ते बरोबर बोलले की घरातला एखादा फोडायचा आणि घर बर्बाद करायचं ही जी पॉलिसी आहे ती पॉलिसी काही प्रमाणात BJPची यशस्वी ठरली असं ते मत मांडतात. आणि त्यांनी प्रामाणिकपणाने सांगितलं की शरद पवारांचे आमच्यावर उपकार आहेत. मला माहीत नाही काय उपकार आहेत, पण ह्या घराला एक ठेवण्यासाठी पवारसाहेबांनी केलेले शर्थीचे प्रयत्न हे उभ्या बारामतीला माहिती आहेत. आणि बारामतीच्या विकासामध्ये शरद पवारांचे योगदान हे तिथला लहान पोरगाही नाकारत नाही. आणि ज्या पद्धतीने त्यांनी भाषा वापरली त्याचाही श्रीनिवास पवारांनी उल्लेख केला. आणि त्यांनी सांगितलं की म्हातारा झाला म्हणून माणसाला घराच्या बाहेर कळत नाहीत. आणि जे मी वारंवार सांगत होतो की शरद पवारांचं वय झालं म्हणून काय तुम्ही घराच्या बाहेर काढा, चालते वा म्हणाल, कीर्तन करा म्हणाल. ते म्हणाले ना कीर्तन करायला सांगाल का त्यांना? आपण आपल्या आजोबांना किंवा आपल्या घरातल्या वयस्कर माणसाची उमेद वाढवतो, जगण्याची ईर्षा वाढवतो, हे तर पार त्यांच्या मृत्यूचीच वाट बघत आहे. त्यामुळे अत्यंत दुःखाने मी सांगतो की जे काय होतंय आणि जे काय मी ऐकतोय, जे काही त्यांच्या घरचे बोलतायत, ह्याच्यातनं तरी महाराष्ट्राला कळेल की खरं काय आहे. युगेंद्र बोलला, श्रीनिवास दादा बोलले, म्हणजे घरातच येणाऱ्या प्रतिक्रिया आहेत त्या आपण सख्यांकडून हे अतिशय दुर्दैवी आहेत. पवार कुटुंबांची एकता ही दिवाळीत दिसायची, अनेक वेळा अनेक कार्यक्रमात दिसायची, आणि सगळ्यांनाच सांभाळून घेणारे पवारसाहेब दिसायचे. आपल्या पत्रामध्ये जी भूमिका नावाचं पत्र लिहिलं त्याच्यात साधा उल्लेखही नाही पवारसाहेबांचा. आणि त्यांनी लिहिलं की मी अपघाताने मला महाराष्ट्रात राजकारणात यावं लागलं आणि त्यावेळेस महाराष्ट्राला माझ्यासारख्या युवकाची गरज होती. त्याच काळात आलेले जयंत पाटील, त्याच काळातले RR पाटील, त्या काळात 90च्या दशकामध्ये अनेक तरुण नेते आले. ते कधीच असं म्हणाले नाहीत की स्वप्न पडलं होतं. म्हणजे मला काही कळत नाही. आणि खरं तर त्यांच्या कानाला लागणारी जी लोक आहेत ना, जे 5,000 मध्ये आपल्याला स्वतःला विकतात, त्यांच्यामुळे हा घोटाळा झाला. आणि कोणाचं नाव घ्यायचं नाही, उभ्या महाराष्ट्राला माहिती की त्यांच्या कानाला 2 जण कोण लागायचे, ज्यांचे आधीच BJP बरोबर संबंध निर्माण झाले होते. ते होते आमच्या पक्षात पण काम करायचे BJPचं. असे 2 जण आहेत होते. जवळची माणसं लांब जात आहे, त्यामुळे नक्कीच आता नाही, जवळची माणसं नाही, ज्यांना सत्याची जाणीव आहे, ज्यांना घरातलं सत्य माहिती आहे, ज्यांना शरद पवार साहेबांचं घरातलं योगदान माहिती आहे. आता आपण विकासावर नाही बोलत आहे, आपण घरातल्या ऋणानुबंधाबद्दल बोलतोय. ऋणानुबंधाचा दोरखंड कधीच तुटता कामा नये हे आपण बघायचं असतं. ह्यांनी तर ऋणानुबंधाच्या दोरखंडावर उभी तलवारच मारली. असं नाही होत. प्रत्येकाला आठवतात ते दिवस जेव्हा मी अडचणीत होते तेव्हा माझ्या मागे कोण उभं राहिलं, किंवा जेव्हा मी दुःखात होतो तेव्हा माझ्या पाठीवरनं हात कोणी फिरवला. हे हात आणि तो आधार कधीच विसरायचा नसतो. विसरला की तुम्ही किती कृतज्ञ आहात हे दिसतं. आणि आज श्रीनिवास पवारांचं 6 मिनिटाचं जे काही ते बोलले आहेत त्याच्यात फक्त कृतज्ञता दिसते. कृतज्ञता दिसतच नाही की हा माणूस किती कृतज्ञ आहे. हे सख्खा भाऊ बोलतोय, ह्याच्यासारखं दुःख नाही, ह्याच्यासारखं दुर्दैव नाही. राजकारणात अनेक लोक जे पवारांना ह्या वयात सोडून गेले. आणि नाही, ते कोण सोडून, शरद पवारांना कोण सोडून गेले याच्याविषयी आम्हाला यत्किंचितही चिंता नाही. ते कशासाठी गेले, कोणासाठी गेले, का गेले, त्यांचं किती वर्षापासूनचं प्लॅनिंग होतं, आम्हाला सगळं माहिती आहे.
साहेबांनाही माहिती. त्याच्याबद्दल काही घेणं देणं आहे. राजकारणात सोडतात, जातात, येतात, त्याच्याबद्दल कधीच दुःख बाळगलं नाही. पण ज्या पद्धतीने अजित पवार साहेबांबद्दल बोलत होते ती पद्धतच नव्हती. जाना आता घरी बसायला, काय होतं तुम्हाला? अरे काय पद्धत आहे? तुम्ही सरळ सांगू शकत होतात की मी पवार साहेबांबद्दल काहीही बोलणार नाही. पवार साहेबांबद्दल बोलायलाच पाहिजे हे तुम्हाला कोणी सांगितलेलं? हा जो राग त्या घरामध्ये निर्माण झालाय ना, तो ते सातत्याने पवार साहेबांबद्दल बोलत राहिले म्हणून निर्माण झाला. की ज्या माणसाने 50 वर्ष हे घर बांधून ठेवलं, अजून तर खरं तर खूप आटल्या गोष्टी आहेत ज्या पवार साहेबांनी यांच्या सगळ्यांसाठी केलेल्या आहेत. पण हे जे काय झालं ते वाईट झालं. आणि ज्यांनी कोणी हे घर फोडलं त्यांनी पाप केलंय असं माझं स्पष्ट मत आहे. आज महाराष्ट्रामध्ये काय गेलं? आज महाराष्ट्राच्या जनतेला सत्य समजलं ना. जेव्हा ते म्हणतात की आमच्यावर उपकार आहेत, आमच्यावर म्हणून म्हणजे कोणावर? म्हणजे शरद पवारांना किती यातना होत असतील. मी नेहमी म्हणतो की पाण्यात पोहणाऱ्या माशाचे अश्रू कधी दिसत नाहीत. शरद पवारांना काही हृदय नाही, शरद पवारांना काही मन नाही, शरद पवारांना काही भावना नाही. स्टेजवरनं येताना जाताना त्यांची चालण्याची स्टाईल, त्यांची अशी दुर्लक्ष करण्याची स्टाईल माणसाला इथे जखम होते. एका सभेमध्ये ते एकटे उभे होते, मागनं अजितदादा निघून गेले. शेवटी सुशील कुमार शिंदे हे त्यांचे जुने मित्र जवळ आले, त्यांनी त्यांचा हात धरला आणि दोघं स्टेज खाली उतरले. हे दृश्य बघताना माझ्यासारख्या माणसाच्या डोळ्यात पाणी आलं. इतका द्वेष. आणि ते बोलले ना, मी जे बोलतो तेच, की 4 वेळा उपमुख्यमंत्री बनवलं तुम्हाला, 25 वर्ष सातत्याने मंत्री बनवलं. हे स्वतः श्रीनिवास पाटील बोलले. मी तर बोलायचोच, पण मी खोटं बोलत नव्हतं. श्रीनिवास पवारांच्या तोंडात आलं. आता माझ्यावरती टीका करणारे याचं उत्तर देतील काय? हे 2-2, 4-4, 5-5 पेड नौकर ठेवलेत, ते पेड नौकर येतील का बाहेर? देतील उत्तर? द्या म्हणा आता उत्तर. श्रीनिवास पवारांना म्हणा मला जे म्हणतात ते. असं नाही होत. आम्ही सत्य बोलत होतो, आम्ही काहीही चुकीचं बोलत नव्हतं. हे श्रीनिवास पवारांच्या जे काही बोलले आहेत त्याच्यावर नसेल तर महाराष्ट्राला सर्व माहिती. मात्र आधी मागे देखील बोललेलं हे भाऊक होतील, मात्र घडीनेच काम केलेलं आहे बारामतीमध्ये. लक्षात आता श्रीनिवास पवार काय म्हणाले ते कळलं ना आपलं. सर, चंद्रकांत पाटील म्हणतात की शरद पवारांनी 2019 साली लोकशाही टाकून केला आणि त्या लोकांबरोबर जाऊन सरकार बनवलं, असा आरोप पवार साहेबांवरती केला. चंद्रकांत पाटलांना मला काय उत्तर द्यायचं? सर, आज सुप्रीम कोर्टमध्ये दोन्ही गटाचा वर निर्णय येणार आहे, त्याबद्दल काय? नाही, काल एक निळ्या कपड्याची तुमच्या टीव्हीवर खूप वेळा दाखवली गेली. तो निळा कपडा होता, त्याच्यावर ना कुठला हे होता ना काय होता ना सिम्बॉल होता, तरी तुम्ही लोकांनी दाखवलं. मला कोणीही त्याच्यावर हत्ती किंवा त्याच्यावरती एखाद्या पक्षाचा सिम्बॉल असला तर नक्की दाखवावं. मी उभ्या समुदायाची माफी. आंबेडकर कोणी मला समजवायला जाऊ नका. जे पक्षाच्या कार्यालयात बसून जातीयवाद करत होते, मागासवर्गीयांना दरवाजाच्या बाहेर उभे करत होते, त्या प्रफुल्ल कांबळेला विचारा त्याला कशी वागणूक मिळायची. तेव्हा मला अक्कल शिकवायला जाऊ नका. मी एवढंच सांगतो, तुमच्या नेत्याचा एक निळा झेंडा हातात घेतलेला, एक नोळी टोपी डोक्यावर घातलेली, आणि एकदा तरी जय भीम म्हणतानाचा व्हिडिओ दाखवा बरं. ते मिथे असावं लागतं. हे असलं केवळ राजकीय ह्याच्यासाठी म्हणून ज्या माणसाबरोबर ते झालं त्यानेच जाऊन पोलीस कंप्लेंट केली आता की हे खोटं नाटं आमच्या जातीबद्दल पसरवतात, त्यांच्यावरच अॅट्रॉसिटी दाखल करा म्हणून. ह्याच्यात मला पडायचं नाही आहे. अॅट्रॉसिटी अशा दाखल पण करू नयेत. पण आमचे जे हुशार विचार विकणारे माणसं आहेत त्यांनी तरी समजून घ्यायला पाहिजे. 5,000 3 वर्षाच्या बालकाने 5,000 रुपये घेऊन स्वतःचे विचार विकले, ते महाराष्ट्राला माहिती आहेत.
त्यांनी तरी कमीत कमी समजून घ्यायला पाहिजे होतं की आपण काय बोलतोय, कशावर बोलतोय. बाकीच्या ब्राह्मण्यवादी माणसांबद्दल मला काही बोलायचं नाही, त्यांना मी खिसगंटे ते धरत नाही. देवेंद्र फडणवीस की अजित दादा कुठेही अशा प्रकारचे जे लिहूया, कुठेही निळी टोपी आणि कुठेही फिरताना दिसले नाही. त्यामुळे आव्हाडांना माफी मागण्याचा कोण म्हणाले? आंबेडकर चळवळीतली लोक ज्यांच्यावर नाही, आंबेडकर चळवळीतली लोक किंवा महाराष्ट्रातले तमाम ज्यांच्या तोंडात जय भीम आहे ते मला कधीच दोषी मानणार नाहीत. मला माहिती आहे ना माझा काय संबंध आहेत त्या समाजात, त्यांना किती माझ्याबद्दल आत्मीयता आहे हे मी सांगायला नको की ह्यांना ते विचारत पण नाहीत. ह्यांनी चलावं दलित वस्तीमध्ये आणि कुठल्या घरात कोणाला जेवायला बोलवतात ते बघावं एकदा. अरे कधी दलित वस्तीत जेवायला गेलेत का कुठल्या तरी दलित नाही म्हणजे कुठल्याही खालच्या समाजाच्या माणसाकडे ह्यांनी कधी जेवण तरी घेतलंय का? निवडणूक नाही, जितेंद्र आव्हाड काल एका टीव्हीवरती दादांनी मुलाखत दिली आहे, तर त्यांना विचारलं तिळगुळ हा तुमच्या हातात तिळगुळ दिला तर हा तिळगुळ कुठे पाठवाल, म्हणजे किती माणसाच्या मनात असते एखादी गोष्ट. ती म्हणे ठाण्याला पाठवीन. तर अवधूत गुप्ते होते, ते प्रेक्षकांना विचारलं ठाण्याला म्हणजे काय, म्हणाले जितेंद्र आव्हाड. म्हणजे अवधूत गुप्ते म्हणाले ते माझेही मित्र आहेत, पण म्हणजे त्यांच्या डोक्यात मी किती फिट आहे. फिट राजकारणात एक नेहमी वाक्य म्हटलं जातं, यू कॅन लव्ह हिम, यू कॅन हेट हिम, बट यू कांट इग्नोर हिम. तुम्ही त्याच्यावर प्रेम करू शकता, त्याचा दुश्वास करू शकता, पण तुम्ही त्याला विसरू शकत नाही, तुम्ही त्याला इग्नोर करू शकत नाही. हे दादांच्या बाबतीत करते. आणि मला श्रीनिवास पवारांच्या तोंडातनं जे आलं तेच मी बोलत होतो. त्यामुळे महाराष्ट्राला कळलं की जितेंद्र बोलत होता तेच पवार फॅमिली बोलते आत्ता. ह्याच्यापेक्षा मोठं काय असावं. आणि मला कधीही मी कोणाचाही सल्ला न घेता बोलतो. मी आत्ताशी तुमच्याशी बोलायला आलो, तुम्ही मला फोन केलात, मी सांगितलं 5 मिनिटात खाली आलो, याचा अर्थ मी कोणालाही फोन केलेला नाही. फोनवरती कोणाला विचारून मी कधीच टीव्हीवर ती मुलाखती देत नाही. जसे इतर प्रवक्ते काय बोलू काय बोलू काय बोलू काय बोलू, त्याचा माझा स्वभाव नाही. साहेबांना विचारत पण नाही काय बोलायचं. आणि साहेबांनी काय सांगितलं एका मोठ्या माणसाला माझ्याबद्दल, ते जाहीररित्या सांगितलं ना की जितेंद्रला काय बोलायचं हे तुम्ही सांगायला जाऊ नका, आणि जितेंद्र जे बोलतो ते पक्षाची भूमिका आहे. अजून काय मोठं पाहिजे मला. टार्गेट केलं जातं. अरे मला टार्गेट केल्याने मला काय फरक पडत नाही हो. उभ्या आयुष्यात जो टार्गेटवर असतो ना तीच मजा असते, तीच मजा असते. सर देवेंद्र फडणवीस असे म्हणाले की मी पुन्हा येईल असं मी म्हणत होतो, मी पुन्हा आलो पण 2 पक्ष फोडून आलो. आता घर फोडणं पक्ष फोडणं ह्याला जर स्वतःच्या नीतीचा भाग कोणी समजत असेल तर ते दुर्दैव आहे. आपल्या ताकदीवर आला ठीक आहे, पण मी फोडून आलो असं म्हणणं हे योग्य नव्हतं. त्याची दखल महाराष्ट्राने घेतली. परिवारवादा संदर्भात देखील ते काल बोलले होते. मात्र अजूनही तो विषय असतोय की पवार असतील त्या ठाकरे त्यांनी आतापर्यंत परिवारवादामुळे हा पक्ष संपला. हे बघा मी कालच सांगितलं की सुप्रिया सुळे जेव्हा खासदार झाल्या तेव्हा त्यांचं वय काय होतं एकदा तपासून घ्या. जर पवारसाहेबांनी ठरवलं असतं तर त्या 25व्या वर्षीच खासदार झाल्या असत्या. पवारसाहेबांनी त्यांच्या आधी त्या लोकसभेत राज्यसभेत असताना सूर्यकांताताई पाटलांना मिनिस्टर केलं. त्याच्यानंतर पी ए संगमा यांची मुलगी आगाथा संगमाला मिनिस्टर केलं, पण त्यांनी कुठलीही संधी कधी सुप्रियाला प्राप्त करून दिली नाही. एक बाप म्हणून त्यांना प्रेम जरूर आहे, असावं. मला पण माझ्या मुलीबद्दल प्रेम आहेच, पण त्यांच्या दृष्टीने कार्यकर्ता म्हणजेच माझा, तो माझ्या विचारांचा वारसदार आहे हे पवारसाहेबांचं वागण्यातून दिसतं. नाही तर मी आज तुमच्यासमोर बोलायला बसलोच नसतो. कोण जितेंद्र आव्हाड? साखर कारखाना आहे, बँक नाही, कुठली फायनान्शियल कपॅसिटी नाही, शेती नाही, काही नाही, गाव नाही, जात नाही. एका अर्बन एरियामधून आलेल्या माणसाला महाराष्ट्रभर पाठवतात. ते कशासाठी पाठवतात? कारण त्यांचं एकच म्हणणं आहे, शेवटी तू शिल्लक राहतील ते विचार. आणि ज्या माणसाने विचारांसाठी उभं घर फुटताना बघितलं पण विचार नाही बदलले, त्याच्याबद्दल आता काय बोलाल तुम्ही? म्हणजे एका रात्रीत इथनं इथे जाणारी माणसं ह्यांनी तर आता बोलच नाही कधी.
जे आंघोळीनंतर कपडे बदलतात तसे तुम्ही पक्ष बदलतात. रात्री घातलेला सकाळी उठून बदलता, तसं तुम्ही पक्ष बदलता. रात्री त्यांच्या कार्यालयात जातं, सकाळी उठून त्यांच्या कार्यालयात येतं. बारामतीमध्ये चंद्रकांत पाटील असं म्हणलं की आम्हाला फक्त शरद पवार यांचा पराभव महत्वाचा आहे. याचा अर्थ असा आहे का की शरद पवार हे बीजेपीचे वैयक्तिक शत्रू आहेत, त्यांना माहिती आहे. मला आठवतं 93 साली गोपीनाथ मुंडेंनी उघडलेली मोहीम, ते शरद पवारांना व्यक्तिगत टार्गेट करत होते. कारण का त्यांना दिसत होतं की इथे मतांचं एकत्रीकरण, वेगवेगळ्या पक्षांचं एकत्रीकरण, त्यांचे जे वेगवेगळे संबंध आहेत लोकांबरोबर, त्याच्या बाहेर ती लोक जात नाहीत. आणि त्यामुळे शरद पवार संपले तर महाराष्ट्र मोकळा होईल जातीयवादासाठी, हे बीजेपीला 90 सालीच कळलं होतं. आणि तेव्हापासून त्यांचे चालू आहे. आणि त्यांना आजपर्यंत यश आलं नव्हतं. पण अजितदादांच्या रूपाने मोठा मासा त्यांच्या गळाला लागला. मला आठवतं की जेव्हा समृद्धी महामार्गाचं काम अनाऊन्स झालं आणि मुख्यमंत्र्यांनी, तेव्हाचे देवेंद्र फडणवीस साहेबांनी तिथे सांगितलं की आता हे काम MSSRDC करेल. तेव्हा MSSRDCचे मंत्री होते एकनाथ शिंदे साहेब. तेव्हा मी विधानसभेत ओरडलो होतो, मोठा मासा गळाला लावला. आणि ते अंतिमतः सत्य झालं. हे माझं वाक्य होतं, मोठा मासा गळाला लावला. चंद्रकांत दादा पाटील बारामती मोजले आहेत. अजित पवार म्हणजे याचा अर्थ असा आहे की शरद पवारांना हरवण्यासाठी अजित पवारांना सोबत घेतले. त्यांना ते घरच उडवायचं आहे, त्यांना ते घर संपवायचं आहे. जसं त्यांना ठाकरेंचं घर संपवायचं आहे, तसं त्यांना पवारांचं पण नामोनिशान मिटवायचं आहे. महाराष्ट्र एवढा कृतज्ञ नाही. महाराष्ट्राला शरद पवारांचं योगदान माहिती आहे. महाराष्ट्राला बाळासाहेब ठाकरेंचं योगदान माहिती आहे. मी त्यांच्यावर खूप वेळा टीका केली आहे. लगेच बोलतील तू तर टीका करायचास. पण माझ्या टीकेने ते छोटे होत नाहीत, त्यांचं कर्तृत्व अमान्य होत नाहीत. वैचारिक मतभेद असूच शकतात आणि ते असायलाच हवे. सक्षम सुदृढ प्रगल्भ लोकशाहीमध्ये वैयक्तिक मतभेद कुठलंही स्थान नाही. वैचारिक मतभेदाला स्थान आहे. पण तुम्ही वैयक्तिक हल्ले करता. माझ्यावर होणारे हल्ले प्रत्येक वैयक्तिक असतं. माझ्या विचारांवर हल्ला करा बरं. कोणाची हिंमत असेल तर करावं. मी उघडपणाने भूमिका घेतो ना, करा माझ्या विचारांवर हल्ला. वैयक्तिक तुम्ही काही बुरकतात, त्याला मी उत्तर देत नाही. तुम्ही बघितलं, मी गेल्या 5-6 महिन्याबद्दल माझ्या एवढं बोलतोय, मी एकतरी उत्तर देतो काय? किंमतच नाही, कशाला उत्तर द्यायचं? हल हवा येऊ दे. शरद पवार रिपोर्ट आलेला आहे 40 गोपनीय रिपोर्ट आलाय उदय सामंतकडे 40. अरे कालपर्यंत 45 म्हणत होते. आणि त्यात म्हणतात की महाराष्ट्रात गर्दी कमी होती. हे जर मला कळलं असतं तर मी आलो नसतो. राहुल गांधी असं त्यांचं म्हणणे ठाकरे गटाने राष्ट्रवादी काँग्रेस. कालपर्यंत तर 45 म्हणत होते, 40 वर आले. वा, बरं झालं. काल तर म्हणत होते 45 मिळतील, 3 विरोधी पक्षांना मिळतील. आज काय झालं? 5 कमी झाले अचानक. हा काय गुप्त रिपोर्ट दररोज बदलतो की काय? राहुल गांधी यांची सर काल सभा झाली, त्यावरनं उद्धव ठाकरे यांनी भाषणाची सुरुवात जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बंधन भगिनींना अशी केली नाही. त्यामुळे आता शिंदेच्या मंत्र्यांकडनं किंवा भाजपकडनं उद्धव ठाकरे यांच्यावरती टीका होते. हिंदू कोण हे सर्टिफिकेट काय बीजेपीकडनं घ्यायचं काय? या मंत्र्यांकडनं घ्यायचं? हे स्वीकारणार हिंदू? मुस्लिम द्वेष म्हणजे हिंदुत्व नव्हे, ते त्यांचं हिंदुत्व आहे. पण वसुदैव कुटुंबकम मानणारे आमच्यासारखे अनेक हिंदू या देशात विदेशात आहेत. बस. शरद पवार ने एक लिस्ट जारी की पार्टी फंड को लेकर जो उनको डोनेशन है, उसी देखा देख केजरीवाल ने भी किया है और स्टैलिन ने भी किया. किस तरीके से आप देखते हो सर? क्योंकि कहानी ये है सर कि जो खाली झोला लेके आए थे वो हिसाब नहीं दे पा रहे सर. ऐसा कि मेरे गिरेबान में क्या है ये मेरे सिवाय कोई नहीं जानता है. और मेरे गिरेबान का ये सब खोल के दिखाना और बोल देना देखो मेरे गिरेबान में क्या है, इसके लिए शक्ति लगती है और ये शक्ति इधर लगती है. साफ जब तुम्हारा दिल होता है तब तुम दुनिया को बता देते मेरे हाथ में देखो क्या है. दिखा दिया आज पवार साहब ने, दिखा दिया अरविंद केजरीवाल में. अब जितनी भी पॉलिटिकल पार्टी है बता दो सच क्या है. सच क्यों छुपा रहे हो? आप अगर राम को मानते हो तो वाल्मीकि की बात मानो. रामायण लिखने के पहले वाल्मीकि ने क्या कहा था उसको भी मानो.
सर दूसरा सवाल ऐसा है कि जहाँ जीएसटी की रेट गिरी थी वही फार्मास्यूटिकल कंपनी के सबसे ज्यादा पेमेंट दिख रहे हैं लिस्ट के अंदर। देखो ऐसा है कि आप जीएसटी का नाम सामने नहीं आया था वो लिस्ट में, ईडी और सीडी के लिस्ट में जीएसटी का भी नाम आ रहा है थोड़ा सा। ऐसा है, जीएसटी की रेट्स सब सच्चाई सामने आ गई, सब सच्चाई सामने आ गई। मैंने मेगा इंजीनियरिंग के बारे में कहा था, इधर ही टनल बन रहा है ये बोरीवली के आसपास। उनको समृद्धि का काम दिया गया था, जिधर जो ब्रिज गिर गया उसमें एक मजदूर मर गया, वो मेगा इंजीनियरिंग का ही काम था। मेगा इंजीनियरिंग को काम मिला और दूसरे दिन पैसा जाता है अंदर। इसका मतलब क्या है? मैं तो सुप्रीम कोर्ट से कहता हूं और कोई वकील से भी कहता हूं कि अगर सुप्रीम कोर्ट ने कहा है, मैं नहीं बोल रहा हूं, सुप्रीम कोर्ट ने कहा है कि ये जो पैसे का रेलचेल था, जो बॉन्ड्स थे, इलेक्टोरल बॉन्ड्स, ये अनकॉन्स्टिट्यूशनल थे, असंवैधानिक थे। तो अगर ये असंवैधानिक थे तो इसका मतलब जमा हुआ किया हुआ पैसा ये भ्रष्टाचार से आया था, और भ्रष्टाचार से आया हुआ पैसा कानूनन जब्त किया जाता है, कॉन्फिस्केट किया जाता है। मैं तो कहूंगा सुप्रीम कोर्ट के आप ऑर्डर निकालो कि जितना भी पैसा आया सब कॉन्फिस्केट कर दो। द होल फंड्स विच हैव कम through electoral bonds and taken away by various political parties. I am not taking anybody's name, but every political party who has taken electoral bonds and taken in the cash or taken in their account should be confiscated, and those who have paid it should be inquired. Why have you given so much of 271 रुपए का उनका टोटल टर्नओवर है और वो 550 करोड़ रुपए जाके देके थे। ये अंडर कवर कंपनी थी, इसमें कोई बड़ी मछली घुसी होगी, और इसीलिए उन्होंने कहा था इसमें गुप्तता रखी जाएगी, हम किसको नहीं बताएंगे। एसबीआई भी बोल रही थी हम किसको नहीं बताएंगे। क्यों? तुमको लोगों के घर की मालूमात चाहिए रहती है, उनके फोन टैप, ये टैप, वो टैप, उसके पीछे आदमी। जरा कभी वक्त मिले तो गडकरी जी से पूछिए कि तुम्हारे घर में कैमरा किसने लगाया था। बहुत बातें बोल दी जाएगी तो। सर आखिरी सवाल सर, आपने फडणवीस ने कहा है कि मैं खुद आया और मैं वापस आया, मेरा वचन मैंने पूरा किया, 2 पार्टी खत्म किया गया था। देखो ऐसा है, उसके बारे में वो अभी कबूल ही दे रहे हैं सर, परिवारवाद के बारे में। देखो ऐसा है, परिवारवाद तो मैं उसके बात नहीं करना चाहता हूं, लेकिन देवेंद्र फडणवीस जैसे नेता के मुंह से ये बाहर आना कि मुझे गर्व है मैंने 2 पार्टी तोड़ी, ये अच्छा नहीं है। गणतंत्र के बारे में सोचो तो ये अच्छा नहीं है। आपने कैसी फोड़ी हो दुनिया को मालूम है। आप रात को ऐसे आपने आपके घर के ही लोगों ने बताया कि चेहरा झांक के, कपड़े बदल के वो जाते थे। इतनी जरूरत नहीं होती है राजनीति में। राजनीति सीधे रास्ते से करो ना। मुझे याद है 1995 में जब हमको कम सीट मिली, शरद पवार जी वर्षा में बैठे थे, तब मैं और भुजबल साहब अंदर गए और उनको कहा कि साहब अपने पास अपक्ष है, अपन गवर्नमेंट बना सकते हैं। तो शरद पवार जी ने जवाब दिया कि लोगों ने अपने खिलाफ मतदान किया है, अपन अगर आज सरकार बनाएंगे तो लोगों को अच्छा नहीं लगेगा, जो लोगों के दिल में है वो होने दो, और तब जाके बीजेपी और इसकी पहली सरकार बनी। ये शरद पवार है, ये लोकशाही मूल्यों का पालन किया जाता है। पार्टी तो उन्होंने भी तोड़ी है, लेकिन सत्ता के लिए नहीं तोड़ी है। वो सत्ता में थे तब उन्होंने पार्टी तोड़ी, और तभी पार्टी तोड़ने का लॉ कानून भी नहीं था। और इधर तो बात सामने आई है ना, 50 करोड़, फिर अभी एक आमदार को 1000 करोड़, उसके पीछे 10% सब सामने आ रहा है ना। करप्शन ही बेस है गवर्नमेंट का, तो उस भ्रष्टाचार ही मूल है किसी गवर्नमेंट के फॉर्मेशन का। भ्रष्टाचार पे ये सरकार खड़ी है, तो क्या कहेंगे आप। महाराष्ट्र जैसे पुरोगामी प्रोग्रेसिव स्टेट में ये हो रहा है, ये बड़े शर्म की बात है। थैंक यू।